नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अशा समस्या असतात की त्या आपल्याला पटकन सोडवाव्या वाटतात आणि त्यासाठी आपण व्रत, उपाय, उपासना करत असतो. तुम्हाला माहीतच आहे, हा श्रावण महिना सुरू आहे आणि शनिवारी आहे गोपालकाला. तर या गोपालकाल्या दिवशीच आपण एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय एकदम साधा, सरळ आणि सोपा आहे. तो आपण अलगद विना त्रासाचा करू शकतो. तर या उपायामुळे आपल्या घरात कधी कधी जडपणा येतो, भांडणं वाढतात, पैशाचा तुटवडा होतो, कामात अडथळे येतात आणि मन काही कारणांशिवाय चिडचिड करत असतं. तर या समस्यांवर हा उपाय जलद फळ देणारा आहे. अशा वेळी अनेकांना वाटतं की काहीतरी वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा घरात आली आहे. आज मी तुम्हाला असा एक साधा पण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि अशुभ प्रभाव दूर होतील. हा उपाय आहे पाण्यात हळद मिसळून घरभर शिंपडायची आहे. पण हा उपाय एकदम रीतसर आणि व्यवस्थित श्रद्धेने करायचा आहे. हळदीच्या उपायाने आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात. आपल्या घरामधील वातावरण हे सकारात्मक होतेच. त्यामुळे हा उपाय नीट ऐका. हा उपाय करताना आपण भगवान श्रीकृष्णांची कृपा घेणार आहोत, कारण गोपाल म्हणजेच श्रीकृष्ण हे आनंद, प्रेम, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा आधार घेतल्यावर घरात सुख, शांती आणि भाग्य स्वतःहून उजळून निघते. तर या उपायासाठी फार काही खर्च करण्याची गरज नाही. या उपायासाठी दोनच गोष्टी लागणार आहेत, त्या म्हणजे स्वच्छ पाणी आणि हळद. शक्य असेल तर गंगाजल वापरा, पण ते नसेलच तर साधं स्वच्छ पाणीही चालेल. आणि आपल्याकडे रोज स्वयंपाकघरात जी आपण पिवळी हळद वापरतो, ती हळद या उपायाला वापरायची आहे. चिमटभर हळद आणि थोडंसं पाणी तुमच्या आयुष्यातील सगळ्या नकारात्मक गोष्टी दूर करू शकतात. हळदीला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र मानलं गेलं आहे. ती फक्त मसाल्यापुरती मर्यादित नाही, तर ती एक शक्तिशाली शुद्धीकरण करणारी वस्तू आहे. हळद वापरल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते. उपाय करण्याची वेळ कोणती आहे ते पाहूया. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, पण जर तुम्ही तो जन्माष्टमी, एकादशी, सोमवारी, बुधवारी किंवा पौर्णिमा या दिवशी केला तर त्याचा परिणाम अधिक वेगाने आणि जास्त काळ टिकतो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा उपाय करणे उत्तम मानले जाते. तर हा उपाय करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते पहा. सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ कपडे, शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालायचे. घरातील पूजा घर आणि मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा. एक लहान पितळ, तांबे किंवा स्टीलचे भांडे घ्या. त्या पाण्यामध्ये फक्त एक ग्लासभर किंवा एक छोटं फुलपात्र पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये तुमच्याजवळ असेल तर गंगाजल घाला आणि त्यामध्ये एक चमचा हळद घालायची. उजव्या हाताने हे पाणी हलक्या हाताने ढवळायचं आणि मनात श्रीकृष्णांचे नाव घ्यायचे. आता हे भांडे घेऊन श्रीकृष्णांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर उभे राहायचं आहे. मन एकाग्र करून एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. तर तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र ते पाणी हातामध्ये घेऊन 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणताना डोळ्यासमोर श्रीकृष्णांचे गोड रूप उभं करा. गळ्यात मोत्यांच्या माळा, हातात मुरली, डोक्यावर मोरपीस आणि चेहऱ्यावर गोड हसू अशी त्यांची मूर्ती असते. तर हा उपाय अगदी श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे. आता हे हळदीचं पाणी उजव्या हाताने किंवा लहान पानांच्या मदतीने घरभर शिंपडा. सुरुवात पूजा घरापासून करा, त्यानंतर हॉल, स्वयंपाकघर, बेडरूम आणि शेवटी घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. अगदी अंगणात सुद्धा हे पाणी शिंपडा. शिंपडताना मनात सतत श्रीकृष्णांचे नाव घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि कल्पना करा की नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे. माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होत आहे. सगळं झाल्यावर थोडा वेळ पूजा घरात बसून श्रीकृष्णांना प्रार्थना करा. हे गोपाल कृष्ण, माझ्या घरात सर्व वाईट शक्ती दूर करा, सुख शांती द्या आणि आमच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणा. अशी मनोभावे प्रार्थना केल्यानंतर या उपायाचा अधिक प्रभाव वाढतो. हा उपाय केल्याने आपल्याला अतिशय शीघ्र फळ मिळणार आहे. तर ते फायदे कोणते असणार आहेत नक्की ऐका. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, वाईट नजर, भांडणं आणि वादविवाद कमी होतात,
पैशाचा प्रवाह सुरळीत होतो, आरोग्य आणि मानसिक शांती मिळते, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य टिकते, मानसिक समाधान मिळते। सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय करण्यासाठी फार वेळ किंवा खर्च लागत नाही। फक्त श्रद्धा आणि नियमितपणा असेल तर परिणाम नक्कीच मिळतात। म्हणून मंडळी, पाण्यात हळद मिसळून शिंपडण्याचा हा उपाय गोपालकाला या दिवशी करून बघा। श्रद्धेने, प्रेमाने आणि गोपालांच्या नावाने केल्यास हा उपाय तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि शांती घेऊन येईल। चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर।